मकर संक्रांतीची पौराणिक कथा. मकर संक्रांतीच्या पौराणिक कथेनुसार भगवान सूर्यदेव धनु राशीत सोडून मकर राशीत प्रवेश करतात. मकर राशीचा स्वामी शनिदेव आहे. म्हणूनच मकर राशीत प्रवेश केल्यावर सूर्यदेव आपल्या पुत्राला भेटायला जातात असे म्हणतात. सागर राजाने अश्वमेध यज्ञ केला आणि जग विजयासाठी आपला घोडा सोडला. इंद्रदेवांनी त्या घोड्याला कपिल मुनींच्या आश्रमात बांधून ठेवले. जेव्हा राजसागराचे 60,000 पुत्र युद्धासाठी कपिल मुनींच्या आश्रमात पोहोचले आणि त्यांना अपशब्द म्हटले, तेव्हा कपिल मुनींनी त्यांना शाप देऊन सर्वांना भस्म केले. राजा सागराचा नातू राजकुमार अंशुमन कपिल मुनींच्या आश्रमात गेला आणि त्यांना विनंती केली की आणि आपल्या भावांच्या उद्धाराचा मार्ग विचारला. तेव्हा कपिल मुनींनी सांगितले की ज्यांच्या उद्धारासाठी गंगाजींना पृथ्वीवर आणावे लागेल. राजकुमार अंशुमानने शपथ घेतली की गंगाजींना पृथ्वीवर आणल्याशिवाय त्यांच्या वंशातील कोणताही राजा शांततेत राहणार नाही. त्यांचे व्रत ऐकून कपिल मुनींनी त्यांना आशीर्वाद दिला. राजकुमार अंशुमनने कठोर तपश्चर्या केली आणि त्यातच आपले प्राण दिले. भागीरथ हा राजा दिलीपचा मुलगा आणि अंशुमनचा नातू होता. राजा भागीरथने कठोर तपश्चर्या करून गंगाजींना प्रसन्न केले आणि तिला पृथ्वीवर आणण्यास राजी केले. त्यानंतर भागीरथाने भगवान शिवाची तपश्चर्या केली, जेणेकरून महादेव गंगाजींना आपल्या केसात ठेवून तेथून हळूहळू गंगेचे पाणी पृथ्वीवर प्रवाहित होईल. महादेवाने भागीरथाच्या कठोर तपश्चर्येवर प्रसन्न होऊन त्याला इच्छित वरदान दिले. यानंतर गंगा महादेवाच्या केसात लीन होऊन पृथ्वीवर वाहत गेली. भागीरथ गंगाजीला मार्ग दाखवत कपिल मुनीच्या आश्रमात गेला, जिथे त्यांच्या पूर्वजांच्या अस्थी मोक्षाची वाट पाहत होत्या. भागीरथाच्या पूर्वजांना गंगाजीच्या पवित्र पाण्याने वाचवले होते. त्यानंतर गंगाजी समुद्रात मिसळून गेल्या. ज्या दिवशी गंगाजी कपिल मुनीच्या आश्रमात पोहोचल्या, तो दिवस मकर संक्रांतीचा दिवस होता. या कारणास्तव मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा सागरात स्नान करून कपिल मुनींच्या आश्रमाला भेट देण्यासाठी भाविक जातात. मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान विष्णूंनी असुरांचा वध करून त्या असुरांची मस्तकी मंदार पर्वतात पुरली होती. अशा प्रकारे मकर संक्रांतीच्या दिवसाला वाईट आणि नकारात्मकता दूर करण्याचा दिवस म्हटले गेले आहे. मकर संक्रांतीची दुसरी कथा सूर्य आणि शनीची रोचक कथा आहे. एका आख्यायिकेनुसार शनिदेव त्यांच्या वडिलांना आवडत नसे. त्यांनी शनिदेव आणि त्यांच्या मातोश्री देवी छाया यांना स्वतःपासून विभक्त केले. त्या दोघांना सूर्यदेवांचा राग आला असून त्याने सूर्यदेवास कुष्ठरोगाचा श्राप दिला. त्या श्रापामुळे सूर्यदेवांना कुष्ठरोग झाला. वडिलांना या त्रासात बघून यमराज हे सूर्यदेवाच्या पत्नी दुसऱ्या संध्याचे पुत्र होय. त्यांनी तपश्चर्या केली आणि तपस्येमुळे सूर्यदेव कुष्ठरोगांपासून मुक्त झाले. सूर्यदेवांना शनिदेवांचा आणि छायादेवीचा प्रचंड राग आला आणि त्यांनी त्या दोघांचे घर कुंभ ही राशीची शनीची रास आहे जाळून टाकले. त्यामुळे त्या दोघांना त्रास सहन करावा लागला. यमराजाला त्यांच्या सावत्र भाऊ आणि सावत्र आईला कष्टात बघून वाईट वाटले. त्यांनी आपल्या वडिलांना समजावले. त्यामुळे सूर्यदेव शनीस भेटावया त्यांच्या घरी गेले. कुंभला पेटविल्यास फक्त काळे तिळांना सोडून सर्व काही जळाले होते. त्या काळ्या तिळानेच शनिदेवाने आपल्या वडिलांची पूजा केली. त्यामुळे प्रसन्न होऊन सूर्यदेवाने शनीस त्याचे दुसरे घर मकर दिले. त्या दिवसापासून असे मानले जाते की तिळामुळेच शनी देवास घर आणि आनंदाची प्राप्ती झाली. त्या दिवसापासून मकर संक्रांतीला सूर्यदेवाची पूजा करण्याचे महत्त्व आहे.
तिळाचे दान केल्याने सूर्य आणि शनी हे दोघेही प्रसन्न होतात, कारण ही या दोघांचीही आवडती गोष्ट आहे. मकर संक्रांतीला तिळाचे दान केल्याने राहू आणि शनिदोष दूर होतात असे मानले जाते. तिळाची उत्पत्ती भगवान विष्णूच्या शरीरातून झाली होती, त्यामुळे या दिवशी तिळाचे महत्त्व आणखी वाढते. सूर्यासोबत मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते. मकर संक्रांतीच्या या 2 कथा कशा वाटल्या हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.